महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकरी विचाराची पुरोगामी विचाराची परंपरा लाभलेल्या या महाराष्ट्रामध्ये आत्ता जे महिलांचं शोषण आणि अनामुषपणे त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात प्रस्थापित राजकारण्यांकडून किंवा प्रस्थापितांकडून, हे महाराष्ट्राला खूप धोकेदायक आहे. मला सांगण्यामध्ये खूप अभिमान वाटतो की 1981 साली ते 1984 साल डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, श्याम मानव, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, शिवाय अहिल्या रांगणेकर इतर पुरोगामी विचाराच्या यांनी महाराष्ट्र संपूर्ण भारावून गेला होता. आणि त्यामध्ये आज काल परवा पाहिल्यानंतर हे राजकारणी लोक या महाराष्ट्राच्या विचाराला पायदळी तोडवण्याचं काम करतायत. खरोखरच आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि पारनेर तालुका हा कॉम्रेड विचाराचा होता. एक अत्यंत वेगळं असं अस्तित्व आमच्या महाराष्ट्रामध्ये पारनेर तालुक्याचं होतं. पारनेर तालुका हा संपूर्ण महाराष्ट्राला एक पुरोगामी विचाराची दिशा देत होता. मला आठवतं नगर कल्याण हायवे आणि त्याच्यामध्ये आडबाजूला असलेलं जामगाव, महाजी शिंद्यांचा पुरातन असलेला राजवाडा, त्या राजवाड्यामध्ये एक भोंदूबुवा आला आणि त्याने आपलं असं प्रस्थापित निर्माण केलं की त्याच्यामध्ये प्रथमतः महिलांचं शोषण केलं. त्याने त्या महिलांच्या शोषणामध्ये संपूर्ण पुरोगामी विचाराची लोक देखील होरपळली गेली होती. आणि त्याच्यामध्ये तो बडेबुवा हातामध्ये 10-10 बोटाच्या अंगठ्या, या डीएड कॉलेजमध्ये त्याचं प्रस्थान होतं. आणि त्यावेळेला पारनेर एसटी महामंडळाने तिथं असा विनंती थांबा निर्माण केला होता का सगळे अंधभक्त तिथे येऊन त्या बॉचं मर्जन करत होते. या स्त्रिया, त्या स्त्रियांमध्ये मुली होत्या, सुना होत्या, सासवा होत्या आणि अत्यंत घाणेरडं असं कृत्य त्यावेळेला तो बडेबुवा करत होता. परंतु आम्हाला ज्या वेळेला ती खबर समजली आणि मी स्वतः त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम लागू होते, तद्वतच कार्याध्यक्ष निळू फुले होते आणि त्यांच्या प्रेरणेने विचाराने तद्वतच नरेंद्र दाभोळकर, श्याम मानव, त्या विचारात आम्ही घडलेलो त्यावेळेचे कार्यकर्ते, मी स्वतः एक्सपोज करायला त्या बोला गेलो असता त्याचं संपूर्ण मठाचं मी अवलोकन केलं. आणि तो भोंदूबुवा विचित्र अशा प्रश्नांचे हे करून दिल्यानंतर मला तिथं ते वातावरण एकदम किळसवाणी वाटलं. मी त्वरित, त्यावेळेला मोबाईल नव्हते, काय नव्हते, पण मी माझ्या यमा गाडीवरती जाऊन या तालुक्याचे प्रल्हाद कचरे म्हणून तहसीलदार होते, त्यांच्या कानावरती मी ही गोष्ट घातली. आणि नंतर सदर बाबाचा मठ आम्ही तहसीलदाराचे आदेश घेऊन येणे नसताना ती जागा कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केला. तो मठ भव्य असं दिव्य, आणि तो मठ आम्ही सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. आणि त्याचे अवशेष आजही खरेदी विक्री संघ पारनेर या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत, तिथे पाहायला मिळतील. पण मध्ये त्याचं जळीत झाल्यामुळे ते आता नसतीलही. तरी ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ता जे आम्ही पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणतो, काही आम्ही डफडे वाजवतो, सगळं वाईट वाटतं हे पाहिल्यानंतर. कारण जाणता राजा जो म्हणतो शरद पवार यांनी जे महाराष्ट्राला दिशा दिली, यशवंतराव चव्हाणांनी दिशा दिली, मधु दंडवतांनी दिशा दिली,
आणि महाराष्ट्राची अशी वाताहत पाहिल्यानंतर, किळसवाणी स्वरूप पाहिल्यानंतर शर्मेने मान खाली घालावं असं मला वाटतं. असो, तरी आपण सर्वांनी या अशा घाणेरड्या कृत्याला कधीही महिलांनी बळी पडू नये. फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आपण सर्वांनी वसा घ्यावा. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण घडलो आणि भारतीय संविधान हे जे आहे त्याच्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळं अस्तित्व आपल्या भारतामध्ये निर्माण केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराचं संवर्धन, संगोपन या तरुणाईनीने आणि या उच्च विद्याभूषित तरुणांनी करावं अशी मी संकल्पना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र.